हॅलो एव्हरीवन, नीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजची रेसिपी आहे स्टफ रेड स्नॅपर। हा मासा फार छान असतो, टेस्टी असतो आणि याला मांस जास्त असतं आणि हा मासा फार मोठा असल्या कारणाने मांस छान असतं याचं। तर गोवामध्ये याला तामसो असं म्हटलं जातं। तर तामसो या नावाने ओळखलं जाते आणि गोवामध्ये हे फेवरेट आहे सर्वांचा फिश। तर चला तर आपण ही रेसिपी स्टार्ट करूया। जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हा आहे रेड स्नॅपर फिश, गोवामध्ये याला तामसो म्हणतात। तर तुम्ही पाहू शकता छान असा फ्रेश आहे, छान शाईन दिसलं तर समजून घ्यायचं छान फ्रेश आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे क्लीन करून कसं करायचं, म्हणजे कसं साफ करायचा मासा। तर याची खवले जी असतात ते फार मोठी असतात आणि तुम्हाला मी दाखवते हा मासा किती फ्रेश आहे। तर तुम्ही पाहू शकता आतमध्ये जे रेड दिसायला लागले ते रेड असलं तर समजून घ्यायचं की फिश फ्रेश आहे। तर तुम्हाला दाखवते मी आता कसं क्लीन करायचं, म्हणजे कसं साफ करायचं। फर्स्ट आपल्याला विंग्स कट करून घ्यायचे आहे एक सीझरने। तर मी एक सीझर घेतलेली आहे आणि आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। त्याचा जो काटा असतो तो फार स्ट्रॉंग असतो, तो सांभाळूनच कट करून घ्या। ते जो मेन काटा असतो तो फार स्ट्रॉंग असतो, कैचीने सुद्धा एक वेळा कट होत नाही। तर आपल्याला सुरीने छान असं कट करून पण घेऊ शकता तुम्ही। पाहू शकता किती स्ट्रॉंग आहे, सीझरने सुद्धा कट होत नाही आहे सारखा। तर आपल्याला असंच प्रेस करून करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मार्केटमध्ये का त्यांच्याजवळ तो मोठा सुरा असतो, तर त्याला धार जी असते बरीच शार्प असते। तर घरामध्ये काही नसतो तर आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि स्लोली करायचं आहे। आपल्याला हा काटा लागतोय हाताला, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला स्लोली। फार स्ट्रॉंग आहे काटा, तुम्ही पाहू शकता किती टाइमने हा कट झालेला आहे। हे पण सीझरने प्रेस करून करून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता काटा कसा प्रकारे आहे। मासा कट करायला इझी असतो, पण साईडला जे विंग्स असतात त्याचे जे काटे असतात ते फार स्ट्रॉंग असतात। तर तुम्ही नक्कीच पहा, मला साऊंड वरून कळेल किती स्ट्रॉंग असतो। काही जे आम्ही सीझर यूज करते मी ते सुद्धा किती प्रेस करून आपल्याला हे कट करून घ्यावं लागते। तुम्हाला जर हा मासा कधी मिळाला वगैरे मार्केटमध्ये तर तुम्ही तिकडेच कट करून घ्या, घरी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। फार टोपतात हे काटे कट करताना सुद्धा। तर तुम्हाला आवाजावरूनच कळेल की किती स्ट्रॉंग आहे। मासा कट करायला सोपा आहे, फक्त विंग्स कट करायला खूप मेहनत घ्यावी लागते। तर तुम्ही पाहू शकता आवाजावरूनच तुम्हाला कळेल की किती स्ट्रॉंग आहे, खूप ताकद लावावी लागते। जे मासे टेस्टी असतात तर त्यांच्यासाठी हा काहीतरी एक स्ट्रॉंग असतोच, काहीतरी एक काम करायचं डिफिकल्ट असते तिथे। तर तुम्ही पाहू शकता विंग्स कशा पद्धतीमध्ये आहे ते, पहा कशा प्रकारे आहे विंग्स। तुम्ही समजू शकाल किती स्ट्रॉंग काटे आहेत ते, अशा प्रकारे असतं। आम्ही कधी हा मासा आणला तर मार्केटमधूनच साफ करून आणतो, कशाला खूप डिफिकल्ट आहे। फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी, मी घरामध्ये आणून हे तुम्हाला दाखवण्यासाठी कसं असतं, कसं साफ करायचं त्यासाठी मी घरात क्लीन करण्यासाठी आणलेली आहे। मार्केटमधून क्लीन करून घेतलेली नाही आहे, नाहीतर कधी पण घेतलं तर मार्केटमध्येच क्लीन करून घेऊन येते। तुम्ही पाहू शकता त्याची खवलं किती मोठे मोठे आहेत आणि
सहज येत नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्लोली करायचं आहे. पाहू शकता फार स्ट्रॉंग आहेत, लवकर असं क्लीन होत नाही. बाकीचे कुठचे पण छोटे मासे असतात ते किती फास्ट होतात, पण हा जो मासा आहे तो म्हणजे कुठचंच मोठे मासे जे मोठ्या खवल्यांचे असतात ते लवकर साफ होत नाही. त्याला स्लोली करावं लागतं. थोडं रिस्की पण असतं. ज्याला सवय आहे त्याला काहीच नाही. तर तुम्ही पाहू शकता खवला काढायचं ब्रश पण मिळतो ऑनलाईन. जर तुम्ही मोठे मासे आणून घरात जर क्लीन करत असाल तर तुम्ही ऑनलाईन ब्रश घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता एक साईडून आपलं क्लीन झालेलं आहे, खवलं काढलेली आहेत. आता दुसऱ्या साईडून काढूया. फास्ट दाखवते तुम्हाला. आता व्हिडिओ आपला मोठा होईल. ऑलमोस्ट दोन्ही साईडून आपली खवले झालेली आहेत काढून, तुम्ही पाहू शकता. आता पुढचं प्रोसेस राहिलं त्याचं जे फेस आहे दोन्ही साईडूनचं ते आता काढून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडून खवले काढून घेतलेले आहे. कंप्लीट झालेलं आहे. आता राहिलेलं आहे आपलं जे तोंडाचं दोन्ही साईडचा पार्ट आहे तो मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. सर्व खवले निघालेले आहेत दोन्ही साईडून, पाहू शकता. क्लीन करून घेतलेलं आहे. तोंडाचे दोन्ही साईडचं पार्ट मी वेगळीवर कट करून घेतलेले आहे, चाकूमध्ये होत नव्हतं. आपल्याला कट करताना सेफ्टी साईडून करून घ्यायचं आहे. मी छोटा चाकू घेतलेला आहे, ज्याला कात्रे असतात तो चाकू. त्याने कट बरं फास्ट होते. आणि ज्यावेळी स्टफ फिश बनवायचं असेल तर आपल्याला तसलाच चाकू वापरायचा आहे. छान असं कटिंग होते. तर तुम्ही पाहू शकता छान असं कट व्हायला लागलेलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे स्टफसाठी आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून घ्यायचं आहे आपल्याला. तर एक साईड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला तोंडा साईडून कट करून घ्यायचं आहे. फर्स्ट आम्ही शेपटीपासून कट करून घेतलेलं आहे आणि आता तोंडापासून तुम्ही पाहू शकता. तुम्हाला फास्ट दाखवत आहे, व्हिडिओ फार मोठा व्हायला लागलेला आहे. छान असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं फिश कटिंग झालेलं आहे आपल्या स्टफसाठी, पाहू शकता दोन्ही साईडून. वरच्या बाजूने थोडंसं कट मारून घेते जेणेकरून मसाला छान लागेल. तर अशा प्रकारे मी कट मारून घेत आहे. स्टफसाठी मसाला तयार करूया. त्यासाठी घेतलेले गार्लिक जिंजर पेस्ट 2 स्पून. हा आहे सुहाना कंपनीचा तंदुरी मसाला, फार टेस्टी असतो. 2 स्पून घेत आहे मी. टर्मरिक पावडर 1/2 स्पून. रेड चिली पावडर 2 स्पून. कोरिएंडर पावडर 2 स्पून. मालवणी फिश मसाला 2 स्पून. सॉल्ट ॲज पर टेस्ट. विनेगर 2-3 स्पून. सर्व मसाले एकजीव करून घेऊया. आणि आपण वापरलेला आहे 2 स्पून विनेगर, तर आपल्याला अजून 1 स्पून यूज करायचा आहे. तर एकूण आपण 3 स्पून विनेगर वापरलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला स्टफ मसाला रेडी झालेला आहे. छान असं मी एकजीव करून घेतलेला आहे, पाहू शकता. स्टफिंग करायच्या अगोदर आपल्याला लेमन ज्यूस लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडून, आतमध्ये बाहेर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. छान असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. लेमन ज्यूस वापरल्याने मासा आणि टेस्टी लागतो, कुठचा पण मासा असू दे. जर तुम्हाला नाही वापरायचं असेल तरी चालेल, ऑप्शनल आहे. आपण विनेगर पण वापरलेला आहेच. आता आपल्याला स्टफ मसाला छान असं आतून बाहेरून छान असं लावून घ्यायचं आहे. आणि
आणि जास्तीत जास्त मसाला आतमध्ये अप्लाय करा. फार छान टेस्ट होतो या माशाचा. आणि कधी पण स्टफ करतो त्यावेळी जास्तच मसाला वापरायचा आहे. माशाचा टेस्ट छान होतो, ज्युसी होतो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पद्धतीने मी मसाला लावून घेत आहे. तुम्हाला जर अजून भी भरायचं असेल तर तुम्ही अजून पण घालू शकता आतमध्ये. आणि जर काही तुम्ही तुमच्या आवडीचे पण मसाले तुम्ही या फिशमध्ये वापरू शकता. असं नाही की मी जे तुम्हाला दाखवले आहे तेच मसाले वापरायला पाहिजे. प्रत्येकाच्या आवडीवर असतं. पण अशा पद्धतीने जर केला तर फार छान टेस्ट येतो. आणि ज्यावेळी दुसरी रेसिपी असते दुसऱ्या मसाल्याची तर त्यासाठी तुमच्यासाठी ते नवीन असते. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा या मसाल्याची. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला छान असं भरून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला बाहेरून पण लावून घ्यायचा आहे छानपैकी. हा मासा खरंच फार टेस्टी असतो. लहान मुलापासून तर मोठ्यांना आवडणारा फिश आहे. मांस याला जास्त असतं आणि मध्येच काटा असल्या कारणाने लागण्याची शक्यता नाही. तर मांस काढायला पण छान आहे, इझी होतं आपल्याला. हे मुलांसाठी तर खूप बेस्ट आहे. आणि मेन थिंग हा फार टेस्टी असतो मासा. गोवामध्ये हा मासा फेमस आहे. याला तामसं म्हणून ओळखलं जातं. तर गोवामध्ये आलं तर नक्कीच ट्राय करा या माशाची. जर तुम्हाला कधी मिळालं नसेल आणि गोवामध्ये फिरण्यासाठी जर तुम्ही कधी आला तर नक्कीच हॉटेलमध्ये, कुठच्याही हॉटेलमध्ये हा मासा उपलब्ध असतो. तर नक्कीच ट्राय करा. मार्केटमध्ये मिळालं तरी पण ट्राय करा आणि नक्कीच खाऊन पहा कसा टेस्ट असतो. कुठच्याही माशाची टेस्ट केल्याशिवाय कुठचा मासा कसा आहे कळत नाही. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. ज्यावेळी नवीन नवीन मासे जर तुम्हाला कुठे मिळत असतील, हॉटेलमध्ये असू दे नाही तर मार्केटमध्ये असेल, तर ट्राय केल्याशिवाय काहीच कळणार नाही. तर नक्कीच ट्राय करा. तर तुम्ही पाहू शकता आपला स्टफ मसाला लावून झालेला आहे आणि फ्राय करण्यासाठी रेडी आहे. तर चला तर पुढचे प्रोसेस स्टार्ट करूया. फ्राय करायला घेऊया. मी फिश फ्राय करायला स्टार्ट केलेली आहे आणि त्यासाठी मी मोठा तवा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जास्त तेल पण मी वापरत आहे कारण आम्ही रवा वापरत नाही आहे. रवा वापरल्याने काय होतं, इझी आपण टर्न करू शकतो. पण ज्यावेळी आम्ही कुठच्याही माशाला रवा यूज करत नाही त्यावेळी आपल्याला केअरफुली आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ज्यावेळी टर्न करतो त्यावेळी तर हा मासा चिकटला जातो. म्हणजे कुठचे पण मासे असू तर ज्यावेळी आम्ही रवा किंवा राईस फ्लोअर आम्ही पीठ लावत नाही त्यावेळी मासा चिकटतोच. तर त्यासाठी आपल्याला स्लोली करायचं आहे. मासा ज्यावेळी टर्न करायचा असतो त्यावेळी फर्स्ट आपल्याला सारखं दोन्ही साईडून लूज करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता. नंतरच आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता फिशची जी स्किन आहे ती सुद्धा आलेली आहे कारण आम्ही रवा वापरलेला नाही आहे. तर रवा वापरल्याने काय होतं, फिश कुठचा पण इझी येतो, इझी टर्न होतो. आणि ज्यावेळी आम्ही विदाउट रव्याचं ज्यावेळी फ्राय करतो त्यावेळी अशी स्किन निघून जाते. आणि आपल्याला अशा प्रकारे ऑइल घालून घ्यायचं आहे. फिश मोठा असल्या कारणाने आपल्याला दोन्ही साईडून सारखं फ्राय करून घ्यायचं आहे, तोंडाजवळ, सेफ्टीजवळ. कारण मोठं असल्या कारणाने तेल सर्वत्र पोचत नाही. तर आपल्याला एकदा तोंडाजवळ, सेफ्टीजवळ फ्राय करून घ्यायचं आहे. कुठचाही मसाला छान भाजला गेला तरच छान लागतो, नाहीतर अर्धा कच्चा राहिल्याने हिमूस वास येतो आणि हिमूसपणा तोंडाला जाणवते. तर त्यासाठी आपल्याला कधी पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. अधूनमधून असं तेल घालायचं आहे आपल्याला. तर आता शेपटीकडचा भाग पण फ्राय व्हायला लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता एकदा आपण टर्न करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान असा फ्राय झालेला आहे आपला फिश. जसं पाहिजे तसाच झालेला आहे. तुम्हाला हा मासा नक्कीच आवडणार. नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदा.
स्टफ ब्रेड स्नॅपर फिश फ्राय रेडी आहे। तुम्ही पाहू शकता छान असा फ्राय केलेला आहे आणि छान असा झालेला आहे। तुम्ही कलरवरून ओळखू शकता। तर हा फिश फार छान लागतो, नक्कीच एकदा ट्राय करा। तुम्हाला दाखवते मी कसा फ्राय झाला आहे तो। तर तुम्ही पाहू शकता छान असा ज्युसी झालेला आहे, छान असा मसाला पण लागला गेला आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्यावरून तुम्ही ओळखू शकता। तर ही रेसिपी फार छान असते, तर नक्कीच एकदा ट्राय करा आणि या फिशचा आनंद घ्या। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माझी रेसिपी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग।